हॅलो, मी पूजा पोद्दार, हा वैभव पोद्दार. आम्ही कासा इम्पेरिया वाकड येथे राहतो. सुरुवातीला आमचा इंटेरियर करायचा असा काहीच प्लॅन नव्हता, पण आम्ही दीदींच्या घरी मॅमचं काम बघितलं होतं. आम्हाला ते आवडलं खूप. त्याच रेफरन्सने आम्ही मॅमला भेटलो, मॅमच्या सगळ्या साईट्सचे काम बघितले आणि मॅमला फायनल करायचं ठरवलं. इनिशियली मॅमची टीम आली, टीमने पूर्ण फ्लॅटची जी साईट आहे ती पूर्ण व्हिजिट केली. त्याच्यानुसार मग त्यांनी आम्हाला 2D ड्रॉइंग्स दिले. जेव्हा 2D ड्रॉइंग्स दिले तर तेव्हाच आम्हाला थोडी आयडिया आली की यस, आपण गोष्टी बऱ्याच बेटर होऊ शकतील आता, असं आम्हाला वाटायला लागलं. पूजाची इच्छा होती की घरात एखाद्या ठिकाणी एक एस्थेटिक डिझाईन असावं, तर त्याच्यात आम्ही 3D पॅनलिंग मध्ये गेलो. तर 3D पॅनलिंग ही एक अशी आमच्या घरातली ठिकाण आहे की प्रत्येक जण जो आजपर्यंत आला तो त्याच्याबद्दल एन्क्वायरी करतो आणि तो खूप ॲप्रिशिएट करतो त्या एका डिझाईनला. कृष्णाचं जे पोर्ट्रेट आहे, सुरुवातीपासूनच मला स्टोरेज भरपूर हवं होतं आणि मोठा किचन पाहिजे होता. तर आम्हाला ती लेआउट फायनल करायलाच खूप वेळ लागला. मग लेआउट फायनल झाल्यानंतर आम्ही कलर सिलेक्शन या सगळ्या गोष्टींमध्ये मॅमची खूप हेल्प झाली. मॅमने आम्हाला एक कलर सजेस्ट केला आणि इव्हन आम्ही सगळे त्यावेळेस थोडे डाऊटफुल होतो, बट मॅम वॉज शुअर की ते दिसेल छान. अल्टिमेटली आत्ता जो आमचा किचनचा जो लेआउट ओव्हरऑल कलर कॉम्बिनेशन आहे ते नॉट ओनली अस पण जे पण व्हिजिट करतात त्यांना सुद्धा खूप आवडतं आणि ते रेफरन्स मागतात. 2D ड्रॉइंग्स दिल्यानंतर फॉर ईच अँड एव्हरी रूम आमची मॅम सोबत एक मीटिंग व्हायची. वी स्टार्टेड विथ बेडरूम्स. मग बेडरूममध्ये कसे डिस्कशन झाले, मॅमने काही पॉईंट्स दिले, मग त्याच्यावर आम्ही डिस्कस करायचो आणि एव्हरी मीटिंग वी हॅड, म्हणजे आम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये हार्डली एक रूमच कव्हर केलेली. एक चांगली गोष्ट अशी वाटते की आम्हाला खूप ॲम्पल टाईम मिळाला प्रत्येक गोष्ट डिस्कस करायला इन डिटेल. आणि त्याच्यानंतर मग ते आम्हाला 3D मध्ये 2 डिझाईन देणार, मग त्या डिझाईनमध्ये आम्ही काही चेंजेस सांगायचो. इवन हे करताना आम्ही दोघं असे होतो की आम्हाला थोडा वास्तू कंप्लायंट हवा. आम्ही बऱ्याच गोष्टी म्हणजे बेसिक मिरर कुठे असावी याच्यापासून पण आम्ही विचार करायचो. तर त्या केसमध्ये सुद्धा मॅमने ते सगळे समजून घेतले. जिथे त्यांना वाटायचं की हे त्या रूमच्या दृष्टीने चुकीचं आहे तर त्या अपफ्रंट सांगणार. बट अदरवाईज आम्हाला विन्सम इंटेरियर आणि मेनली पूजा मॅमने खूप सपोर्ट केला जेव्हा आम्ही डिझायनिंग फेजमध्ये होतो. किड्स बेडरूमचं तर आम्ही खूप वेळेवर ठरवलं, बट मॅमने ते अकोमोडेट केलं आणि वेदांशच्या दृष्टीने प्लस देवघर या दृष्टीने किड्स बेडरूम आम्ही फोल्डिंग बेड बनवला आहे. तो पण खूप छान होता. मॅम सोबतचा तर जर्नी खूप छानच होता, पण ॲट द सेम टाइम मॅमची जी टीम आहे, नॉट ओनली व्हाईल डुईंग द वर्क, पण एकदा सगळं हँडओव्हर झाल्यावर सुद्धा आत्ता पोस्ट हँडओव्हर जेव्हा आम्हाला काही वाटलं इश्यूज किंवा इवन ॲज पर द नॉर्म्स मॅमची टीम परत एकदा व्हिजिट करते आणि त्यावेळेस इवन जे इश्यूज आम्हाला कळले नाही ते सुद्धा त्यांनी आयडेंटिफाय केले आणि ते रेक्टिफाय करून द्यायचा ट्राय करत होते. बेसिकली जर ओव्हरऑल म्हणजे रिकमेंडेशन पॉईंट ऑफ व्ह्यू तर आय विल से की विन्सम इंटेरियर इज व्हेरी गुड. आपल्याला जी रिक्वायरमेंट हवी आहे त्याच्यानुसार ते तुम्हाला गाईड करतात आणि ते देतात. सो आय विल रिकमेंड विन्सम इंटेरियर टू ऑल द पीपल हू हॅव टू बिल्ड देअर ड्रीम होम अँड ड्रीम इंटेरियर हाऊस. थँक्यू.